तर मित्रांनो, आज तर असा कुटाणा झाला ना, सारखं पाऊस चालू असल्यामुळे एका गड्ड्यात होतं दगड आणि आमची गाडी त्या गड्ड्यात गेल्यामुळे आमच्या टायरातच अटकलं दगड. तर मित्रांनो, विषय असा होता, आपली सकाळ झाली होती बरं का मुंबईमध्ये, आणि ज्या ठिकाणी आपली गाडी अनलोडिंग होणार त्या ठिकाणी आपण रात्रीच पोहोचलो होतो बरं का. आणि नो एंट्री मुळे आपण उशीर आलतो, त्याच्यामुळे आपली झोप नव्हती झाली हो पूर्ण. तसं झोप तर इकडे बी नव्हती झालेली बरं का. तेवढ्यात मग गाडीच्या खाली उतरून बघतो तर इतकी मोठी बिल्डिंग ना भो, ती बघायला पूर्ण मानच वर करावं लागत होती. आता आपल्या गावाकडे बघायला गेलं तर सगळ्यात मोठं तर टावरच असतं. मग आता रातभर रस्त्याच्या कड्याला गाडी होती, त्याच्यामुळे मागून पहिले ते एक चक्कर मारून घेतला. तेवढ्यात आपल्याला पार्टीवाल्याचा कॉल आला ना, आपली गाडी निघली बरं का काटा करायला. आता इथं 2 काटा असल्यामुळे आपल्याला कळानच नाही भो नेमकं जायचं कोणत्या काट्यावर. मग काय मित्र गेला विचारायला ना, आपण बसलो मग काय शीटावर. 2-3 पाऊल गाडी पुढे घेत नाही तर गाडी थोडीफार व्हायबल व्हायला लागली. खाली येऊन बघतो ते असं कुटाणा झालेला. हाताना काय ते दगड निघन म्हणून काही शक्य नव्हतं, त्याच्यामुळे निघलो बरं का मग पंक्चरच्या दुकानाकडे. एवढं तरी बरं झालं, पंक्चरचं दुकान जवळच होतं. त्यांनी लगेच फटाफट पहिले तर जॅकन ते लावायचं चालू केलं. त्यांना नुसतं एवढं म्हणलं गाडी अर्जंट खाली करायचं, तर त्यांना पाऊस बिऊस काहीच पाहिलं नाही, पावसातच काम चालू केलं. मग काय जॅक लावल्यानंतर टायर ते खोलायला चालू केलं. टायर खोलल्या मग दगड पण निघून गेलतो बाहेर. मग ते टायर बसवस्तोवर आम्ही मस्तपैकी हॉटेलवर आलो, पहिले तर चहा पिली. इकडे आपली गाडी पण मस्तपैकी रेडी झालती. चलो फिर निकलते आपल्या मंजिल की तरफ. रस्त्याला लागल्यावर मग आपल्याला भेटले होय दादा, जे की ते पण आपल्या सारखेच ड्रायव्हर आहे बर का. त्यांना भेटून मग आपण निघलो बर का मग काट्याकडे. आणि तुम्हाला बी जर असं पाणी दिसलं ना भाऊ, तुम्ही बी गाडी ना जरा समोरूनच चाला. काट्यावर येऊन पहिले तर मस्तपैकी काटान ते करून घेतलं. मग इथं काटा केला हे तर खरंय, पण आपल्याला गाडी खाली करायला जवळपास 6 किलोमीटर लांब जायचं होतं. फायनली मग एक परच पोहोचलो होतो तिथं जिथं आपली गाडी अनलोडिंग होणार होती. आता गाडी माणसं खाली करणार होते, त्याच्यामुळे गाडी खाली करायला लय उशीर लागणार होतं. आता तुम्हाला टाइम आहे म्हणल्यावर आम्ही येतो मग काय पोटामध्ये काहीतरी टाकून. इथं तर नाश्ता करणं बी थोडा अवघडच आहे भाऊ. जवळपास चालत 2 किलोमीटर आलो, पण अजून बी आम्हाला काय हॉटेल दिसणार नाही. 3 किलोमीटर आल्यानंतर तेवढ्यात आपल्याला हॉटेल दिसली. मित्रांना समोसा ना आपण पॅटीस घेऊन नाश्ता केला मस्तपैकी. चला मग काय आता जवळपास 4-5 वाजे लोक, आपल्याला काय ताण नाही. गाडीकडे येऊन बघतो तर लेबरचा बी काय पत्ता नव्हता इकडे. मग काय गेटा पै एक खुर्ची होती, बसलो तिथेच निरीक्षण करीत. तेवढ्यात लेबर बी पोहोचलो होतो. मग आम्ही वरची ताळपत्री ते काढून घेतली. आता प्रत्येक वस्तूची टेस्टिंग होती, तसेच अँगलांची बी टेस्टिंग चालू होती. मला तर पहिले वाटलं यांना गाडी खाली करायला टाइम पास होईल का नो, पण यांना जवळपास अर्ध्याच तासात एवढी गाडी खाली केलती. मग मोजून 1.5 तासात त्यांना फायनली गाडी आपली खाली करून दिली. मग काय आपलं काय असन ते साई शिक्के ते घेऊन टाकले आणि डायरेक्ट शेल मारला निघलो बर का काट्याकडे. मग काय फटाफट काट्यावर येऊन मस्त पैकी काटा बिटा करून घेतला. मग आता इथून पुढे मित्र चालवणार होता, त्याच्यामुळे आपण बसलो होतो साईडला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.